काय काय हे केलं. अरिस्टॉटलचं आहे तो जीवशास्त्राचा पण जनक आहे आणि प्राणीशास्त्राचा पण जनक आहे. बरोबर. अरिस्टॉटल हा फादर ऑफ झूलॉजी. बरोबर. तर अरिस्टॉटलने काय केलेलं आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं आहे. बरोबर. ॲनिमल क्लासिफिकेशन केली. तर ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी काय केलं होतं की रक्त असलेले आणि रक्त नसलेले असे अशा दोन गटात त्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन हे केलं. त्याच्यानंतर आले की थिओफ्रायटस यांना वनस्पती शास्त्राचा जनक म्हणतात आणि एन्शियंट प्लांट टॅक्झॉनॉमीचा पण जनक म्हणतात. टॅक्झॉनॉमी जे टॅक्झचा अर्थ होतो ग्रुप. काय होतो? टॅक्झचा अर्थ होतो ग्रुप. आता थिओफ्रायटसनी जे ते प्लांट क्लासिफिकेशन केलं. काय केलं? थिओफ्रायटसनी त्याने प्लांट क्लासिफिकेशन केलं. दिसतंय प्लांट क्लासिफिकेशन केलं. तर त्याने कसं केलं? 3 गटामध्ये केलं. म्हणजे हर्ब्स वेगळं केलं. हर्ब्स आपले श्रब आणि ट्रीज म्हणजे वेलं, झुडूप आणि झाड. अशा गटामध्ये त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर कार्लिनियस ते प्लांट टॅक्झॉनॉमीचे पण जनक आहे आणि ॲनिमल टॅक्झॉनॉमीचे पण जनक आहे आणि बायनॉमियल सिस्टीमचे पण जनक आहे. जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते हे केलंय. त्याच्यानंतर आपले आले टू एम्पायर सिस्टीम आहे. ती आपण याच्यात आय थिंक स्लाइड मध्ये मी घेतलेली नाही, पण आता एक्सप्लेन करते. टू एम्पायर सिस्टीम. इचिटॉन. तर त्यांनी या सिस्टीमचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 2 गटात त्याचं वर्गीकरण केलंय. एक प्रोकॅरियोटिक आणि एक आहे यूकॅरियोटिक. आदिकेंद्रकी आणि हे जे ते आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे चिटॉनने हे केलं. त्याच्यानंतर आपण बाकीच्या 2 किंगडम सिस्टीम पासून 2 किंगडम सिस्टीम, 3 किंगडम सिस्टीम, 4 किंगडम सिस्टीम आणि 5 किंगडम सिस्टीम याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पुढे बघणार आहोत. क्लासिफिकेशन. वनस्पती वर्गीकरणाच्या 3 प्रमुख पद्धती. पहिली झाली प्राकृतिक पद्धत. ती जी आहे ती बी हुकर यांनी डिफाईन केली. दुसरी जी आहे कृत्रिम पद्धती. कृत्रिम पद्धत कार्लिनियसने. मी आता तुम्हाला जे सांगितलं 2 किंगडम पासून 3, 4, 5 ही सक्सेसफुल किंगडम पद्धती तिची विटेकरने आणलेली. त्याच्यानंतर म्हणजे आपण आता जो अभ्यास करतो क्लासिफिकेशनचा तो कृत्रिम
पद्धतीनुसारच करतो. त्याच्यानंतर तिसरी आहे की उत्क्रांतीवर आधारित पद्धत. ती कोणी आणली की एंगलर व प्रांटल. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये येतं प्रिलियम्सला, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक वर्गीकरण, इव्होल्युशन ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम. तर सगळ्यात पहिले आले कार्ल लिनियस 1735 मध्ये. तर 1735 मध्ये त्यांनी द्विदल नाम पद्धती म्हणजे बायनोमियल नॉमेनक्लेचर जे आहे ती पद्धत आणली. तर त्याचे जे गुण आहे ते त्यांनी ते प्राणी आणि वनस्पती असे 2 याच्यावर केलं, बरोबर. त्याच्यानंतर आले ते हेकेल. हेकेल यांनी 1866 मध्ये त्रिराज्य प्रणाली आणली, 3 किंगडम सिस्टीम. आणि गुण होते प्राणी, वनस्पती आणि प्रोटेस्टा. हे त्यांनी ऍड केलं. कार्ल लिनियसने जे ते सेल वॉलच्या आधारावर क्लासिफिकेशन केलं. त्याने जे म्हणजे कार्ल लिनियसची जी चूक झाली, त्यांनी प्रोटोझुआ जे त्याला प्राणीमध्ये टाकलं. त्याच्यानंतर अल्गी त्याला वनस्पतीमध्ये टाकलं. वनस्पतीमध्ये टाकली. आणि फंगी जी ती दुसऱ्यावर डिपेंड असते, बरोबर, दुसऱ्यावर डिपेंड असते. तर कार्ल लिनियसने वनस्पती आणि प्राणी असे 2च वर्गीकरण केलं. प्रोटोझुआ, अल्गी आणि फंगी जे त्याला सेल वॉलच्या आधारावर त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर मग हेकेल जे त्यांनी 3 किंगडम सिस्टीम आणली 1866 मध्ये. त्यांचं म्हणणं होतं की प्राणी, वनस्पती आणि प्रोटेस्टा. कोण? प्लांट, ॲनिमल आणि प्रोटेस्टा. याने प्रोटोझुआला डायरेक्ट नवीन गटात टाकून दिलं. पण प्रोटोझुआ जे येतं ते युनिसेल्युलर मध्ये येतं. त्याच्यामुळे ही पण काही सक्सेसफुल पद्धत नाही झाली. त्याच्यानंतर आले आपले इव्होल्युशन मध्ये 4 किंगडम सिस्टीम आली, बरोबर. 4 किंगडम सिस्टीम मध्ये त्यांनी केलं गुण मोनेरा, प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी. मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांट आणि ॲनिमल असं 4 याच्यामध्ये वर्गीकरण केलं, बरोबर. पण त्यांचं जे प्रोटेस्टा हा त्यांनी प्लांटीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी जे हे आहे, एक मिनिट, फंगीचं वर्गीकरण त्यांनी चुकीच्या याच्यात केलं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर R.H. विटेकर आले. त्यांचं म्हणणं होतं की नाही बाबा, फंगीला याच्यामध्ये नाही टाकू शकत आपण, प्लांटीमध्ये नाही टाकू शकत. तर 1969 मध्ये पंचराज्य प्रणाली आली, म्हणजे 5 किंगडम सिस्टीम आली. आणि त्यांनी मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटेस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल यांचं 5 सेपरेट वर्गीकरण केलं. आणि हे सक्सेसफुल सिस्टीम होती आणि याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि कोपललँड जे ते 1938 मध्ये आले. म्हणजे हे जस्ट इव्होल्युशनसाठी आणि तुम्हाला जोड्या लावासाठी माहित पाहिजे.
वर्गीकरणाची पातळी, मानवाचे वर्गीकरण. तुम्हाला म्हटलं मी टॅक्झो. टॅक्झो म्हणजे काय? ग्रुप. टॅक्झो म्हणजे ग्रुप. तर ग्रुप सिस्टीम मध्ये हे होतं. आता जे नवीन आहे तर नवीन याच्यामध्ये सुरुवात जी होते ती डोमेन पासून होते. एक मिनिट. डोमेन हे ऍड झालेलं आहे. डोमेन, त्याच्यामुळे हे 1 नंबरला लिहिले, हे 2 3 4 5 6 7 आणि 8 असे झाले. डोमेन हे आता रिसेंटली नवीन ऍड झालेलं आहे की बाबा अशी पद्धत पाहिली. सगळ्यात पहिले डोमेन येईल, मग किंगडम येईल म्हणजे राज्य, मग संघ येईल फायलम, मग वर्ग येईल म्हणजे क्लास, मग गण येईल म्हणजे ऑर्डर, मग फॅमिली, वंश आणि स्पेसिस. बरोबर. असं आता डोमेन हे ऍड झालेलं आहे नवीन याच्यानुसार. तर आपली ही अशीच पद्धत आहे, अशानुसारच लिहिलं जातं. त्याच्यानंतर प्राचीन जे वर्गीकरण आहे ते अरिस्टॉटल. हे मी तुम्हाला जोड्या लावासाठी हे याच्यावर दिलेलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. प्राचीन वर्गीकरण जर आलं तर अरिस्टॉटलने प्रथम काय केलं? सजीवांचं वर्गीकरण केलं. प्राण्यांचं वर्गीकरण राहण्याच्या ठिकाणावरून केलं. त्याच्यानंतर वनस्पती जे अरिस्टॉटलचं आपण बघितलं, वनस्पती जे आहे ते औषधी, झुडपे आणि झाडे असे 3 याच्यात वर्गीकरण केलं. अरिस्टॉटलच्या वर्गीकरणाची मर्यादा आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जनुकांची माहिती नव्हती, विशिष्ट सजीवांचा समावेश नव्हता. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेली ऐतिहासिक पुस्तके, हिस्टॉरिकल प्लॅन्टॅरम, याच्यावर प्रश्न येतोच येतो. हिस्टॉरिकस प्लॅन्टॅरम म्हणजे येऊन गेलेला आहे. फिलॉसॉफिया बॉटॅनिका, त्याच्यानंतर तिसरं पुस्तक जे आहे स्पेसिस प्लॅन्टॅरम आणि सिस्टिमा नेचरा. ह्या बुकमध्ये क्लासिफिकेशनची पूर्ण माहिती दिलेली. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू वनस्पती वर्गीकरणाची गरज का आणि प्राणी वर्गीकरण शरीररचना. विविध प्रकारच्या वनस्पती, औषधी, अन्न आणि सजावटी इत्यादी आणि उपयोग योग्य अभ्यासासाठी वर्गीकरण आवश्यक आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरणाची शरीर रचना, पचन, प्रजनन इत्यादीवर आधारित कशावर चालतात, श्वास घेतात असे निकष आपण वापरतो. त्याच्यानंतर आपण आता बघूया बायनॉमियल नॉमेनक्लेचर, द्विनाम पद्धती, सजीवांचे वैज्ञानिक नाव देण्याची पद्धत जी सर्व जगभर एकसारखीच आहे. म्हणजे पूर्ण जगात ही जी पद्धत आहे ती सारखीच आहे. हा त्यांचा फोटो आहे कार्ल लिनियस यांचा. ही संकल्पना जी बायनॉमियल नॉमेनक्लेचरची ती कार्ल लिनियस यांनी मांडली. त्याचे वैशिष्ट्य आपण जर बघितलं, प्रत्येक सजीवात 2 नावं दिलं जातात. बरोबर. त्याच्यामध्ये प्रथम नाव दिलं जातं वंश म्हणजे जीनस आणि दुसरं नाव दिलं जातं स्पेसिस प्रजाती. उदाहरणार्थ माणूस. बरोबर. होमो म्हणजे होमो आणि सेपियन ही झाली स्पेसिस आणि हे झालं जीनस. बरोबर. होमो आणि सेपियन. तसंच पॅन्थेरा पार्डस हे पण जोड्या लावायला आपल्याला विचारलं जातं. त्याच्यामुळे हे काही अजून दिलेले आहेत उदाहरणं एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला ते दाखवेल, ते एकदा पाठ करून घ्या. त्याच्यानंतर मॅग्निफेरा इंडिका हे पण झालं स्पेसिस, हे झालं जीनस. बरोबर. हे झालं जीनस, ही झाली स्पेसिस. बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिहिण्याच्या काही पद्धत आहे. बरोबर. त्याचं नाव जे ते इटॅलिक मध्ये लिहिलं जातं. कसं लिहिलं जातं?
इटॅलिक, म्हणजे हा झाला इटॅलिक फॉन्ट झाला. आपल्या लॅपटॉप किंवा पीसीवर आपण बघतो की फॉन्ट आपल्याला येतं इटॅलिक, ते म्हणजे इटॅलिक मध्ये लिहिलं जातं. पहिलं अक्षर मोठं आणि दुसरं अक्षर असतं लहान. हे पहा, आपण इथं बघितलं होमो, हे जे आणि हे जे लहान आहे हे झालं लहान आहे आणि हे आहे मोठं, बरोबर. जर हाताने लिहित असाल तर अंडरलाईन करायचं, इथं मी केलेली, म्हणजे सिंगलच एक अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर बायनॉमियल नॉमेनक्लेचरचं जे आहे तर असं पण म्हटलं जातं की सगळ्यात शेवटी हे जे शास्त्रज्ञांचं नाव लिहिलं जातं, शास्त्रज्ञांचं, पण ते काही मान्यता नाही म्हणजे त्याला की बाबा लिहिलंच पाहिजे असं. त्याच्यानंतर अजून आहे की कमीत कमी 3 वर्ड्स आणि जास्तीत जास्त 13 वर्ड्स पेक्षा जास्त नको. कमीत कमी 3 वर्ड्स, कमीत कमी 3 वर्ड आणि जास्तीत जास्त 13 वर्ड पेक्षा जास्त नसले पाहिजे नाव. हे पाहता 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 3 पेक्षा कमी नको आणि 13 पेक्षा जास्त नको. ही झाली बायनॉमियल नॉमेनक्लेचरची पद्धत आणि त्याचे रूल. हा, परत तेच झालं की लॅटिन भाषेत असतात, जगभर वापरण्यात येण्यासाठी असते, एकच नाव पूर्ण जगात ओळखले जाते, त्यामुळे गोंधळ होत नाही, बरोबर. त्याचे फायदे जर म्हटलं, शास्त्रज्ञ एकच नाव वापरतात. त्याच्यानंतर स्थानिक नावांचे होणारे गोंधळ पण टाळता येतात. हा, द्विनाम पद्धतीचे नियम जे आहेत ते कोणाकडून ठरवले जातात, तर ती आहे IBCM आणि ICZN. IBCN म्हणजे आपल्याला फुल फॉर्म मध्ये सुद्धा जे 1 लाइनर क्वेश्चन असतात तर त्याच्यात हे येऊ शकतं. ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर आणि ICZN इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. यांच्याकडून बायनॉमियल नॉमेनक्लेचरची जी नियम आहेत ते पाळले जातात. ही ती संस्था आहे. वर्गीकरणाच्या पायऱ्या, हायरार्की, हे याच्यात पण डोमेन आपल्याकडून राहिलं तर आता सगळ्यात पहिले येतं डोमेन. आता रिसेंटली म्हणजे ऍड झालंय, पहिले नव्हतं ते. त्याच्यानंतर आहे किंगडम, त्याच्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेस. आपण असं लिहू शकतो म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी, DK PC ऑफ GS. आपले GS चे सब्जेक्ट, PC म्हणजे आपला PC ऑफ होत राहतो सारखा टायपिंगच्या एक्झामला कसं. उदाहरण द्यायचं झालं तर किंगडम जे येते ॲनिमॅलिया मध्ये येतं, फायलम जे येतं कॉर्डाचा म्हणजे पाठीचा कणा असलेले नसलेले, क्लास येतो मॅमेलिया मध्ये, जीनस येतो होमो आणि स्पेसिस येतो सेपियन. म्हणजे उदाहरण घेतलं हे. कार्ल लिनियसने ही जी पद्धत आहे 1735 मध्ये डिस्कवर केली आणि जगप्रणाली हॅकल, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं त्यांनी हे केलं. नॉमेनक्लेचर जे सामान्य व प्रचलित नावं आणि त्यांची वैज्ञानिक नावं. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की मी तुम्हाला जे महत्वाचे काही आहेत जे एक्झामला येऊ शकतात, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये इम्पॉर्टंट आहे. लिओ झालं, पॅन्थरस लिओ. त्याच्यानंतर टायगरचं आहे पॅन्थरस टायगर. इथं टी लक्षात ठेवा, L लक्षात ठेवू शकतो आपण, म्हणजे लायन लिओ, टायगर टायग्रिस. त्याच्यानंतर लिओपार्ड, बरोबर, पार्डस लक्षात, पॅन्थेरा पार्डस, पी असं लक्षात ठेवा. डॉग कॅनिस ल्युपस फॅमिलॅरिया, कॅनिस ल्युपस फॅमिलॅरिया. डॉगचं आता कसं नावं वेगळे वेगळे ठेवतात, याचं तुम्ही काहीतरी लक्षात ठेवा तुमच्या याच्यानुसार.
एलिफंट एलिफाज मॅक्झियस, लोक्झोडोंटा आफ्रिका, ई. फ्रॉकचं झालं राना टायग्रीना, लिथोबॅट्स कॅटवरून बियानस, बरोबर. क्रोच आहे क्रो, क्रोवस स्प्लेंडेनस. स्पॅरो झालं पॅसर डोमेस्टिकस. मँगोचं झालं मँगीफेरा इंडिका, मँगो यम. रोजा इंडिका, आर. हे प्रत्येकाचे तर आहेत, फक्त हे जे 3 आहेत, 3 तुम्हाला काहीतरी त्याचं निमोनिक्स करून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जसं लक्षात राहील तसं. त्याच्यानंतर आपण सिंजन कोड ही एक नवीन प्रणाली आहे, ती इंटरनॅशनल कोडमध्ये वापरली जाते. सजीवांच्या वर्गीकरणासाठी 3 क्लासिफिकेशन आपण बघितले. अल्गी म्हणजे शैवाळ, फंगी बुरशी आणि प्लांट जी वनस्पती वर्गीकरणातील शोध म्हणजे बायनोमियल नॉमेनक्लेचर मधले टाइप्स आपण बघू. हा आय थिंक 2023ला मॅच द पेयरला, 23 की 22 कन्फर्म नाही मला, पण आलाय मॅच द पेयरला, हे पूर्ण असं आलं होतं. होलोटाईप मुख्य प्रकार, मूळ जणू. त्याच्यानंतर आयसोटाईप म्हणजे त्याचाच डुप्लिकेट घ्यायचा. आता समजा आपण लॅबमध्ये पण काही समजा हा हरवला, बरोबर, तर आपल्याकडे डुप्लिकेट पाहिजे ना, म्हणजे मग त्याच्यात आयसोटाईपमध्ये 2 ठेवले जातात, सारखाच डुप्लिकेट नमुना. त्याच्यानंतर पॅराटाईप मुख्य नमुन्याशिवाय इतर नमुने, बाह्यजन. त्याच्यानंतर लेक्टोटाईप जो आहे, मूळ जणू जेव्हा हरवतो तर संग्रहालयातील इतर नमुन्यांमधून निवडलेला मुख्य नमुना. आता इथं मी तुम्हाला म्हटलं जेव्हा हरवतो तेव्हा एक डुप्लिकेट असला की तो घेऊन आपण परत त्याचं हे करू शकतो. निओटाईप नवीन नाव दिल्यास मूळ नमुना नसल्यास तयार केलेला मुख्य नमुना. त्याच्यानंतर सिनटाईप 2 किंवा अधिक नमुने जेव्हा एकत्र नवीन नाव दिले जाते, 2 किंवा अधिक जे नमुने असते त्यांना एकत्रच नाव दिलं जातं, तर त्याला म्हणतात सिनटाईप. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होलोटाईप, आयसोटाईप, पॅराटाईप, लेक्टोसाईट, निओटाईप आणि सिनटाईप. हे दुसरं काहीच नाही, फक्त जोड्या लावायला आपल्याला विचारतील, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठही केलं डायरेक्ट तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर हे तर आपण बघितलं. आर एच विटेकर यांनी जी ती 5 किंगडम जी सिस्टीम आहे, 5 किंगडम सिस्टीम आणली 1969 मध्ये. म्हणजे सगळ्यांच्या चुका सुधारून त्यांनी मोनेरा प्रोटेस्टा हा जो फंगाय आहे, त्याला फंगाईतच भरपूर जणांची चुकी होत होती, तर त्यांनी फंगाईला डायरेक्ट वेगळं याच्यात केलं, वेगळं वर्गीकरण केलं, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. मोनेरा जो आहे, मोनेरा हा कसं आहे, मोनेरा प्रोटेस्टा, त्याच्यानंतर फंगी, प्लांटी आणि ॲनिमॅलिया अशा 5 याच्यामध्ये 5 किंगडम सिस्टीम आर एच विटेकर यांनी 1969 मध्ये इंट्रोड्यूस केली. मोनेरा जो आहे तो एक पेशी आहे. मोनेराचं जर उदाहरण म्हटलं तर त्याच्यामध्ये येतात बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. त्याच्यानंतर प्रोटेस्टा जो आहे जलचरात राहणारे सजीव, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे सजीव. उदाहरण त्याचं आहे अमिबा आणि पॅरामिशियम. त्याच्यानंतर तिसरं आहे फंगी. मृत सजीवांवर उपजीव असतो, तो मृत सजीवांवर असतो. उदाहरण झालं मशरूम आणि ईस्ट. त्याच्यानंतर आहे प्लांटी, अन्न तयार करणारे सजीव, क्लोरोफिल असलेले. कोणते? क्लोरोफिल असलेले. उदाहरण झालं तर झाडे, गवत आणि झुडपे. त्याच्यानंतर येतं ॲनिमॅलिया.
हालचाल करणारे अन्न मिळवतात. हालचाल करणारे आणि अन्न मिळवतात ते. उदाहरण आहे माणूस, सिंह आणि मासा. इथं थोडं स्लाइडमध्ये झालंय चुकून. इथं उदाहरण असं पाहिजे होतं. माणूस, सिंह आणि मासा. त्याच्यानंतर बॉटॅनिकल गार्डन आणि हर्बेसियस बॉटॅनिकल गार्डन, जिवंत वनस्पती. हर्बेरियम म्हणजे सुकलेल्या वनस्पतींचे नमुने. बॉटॅनिकल गार्डन आणि हर्बेसियस बॉटॅनिकल गार्डन म्हणजे जिवंत वनस्पती आणि हर्बेसियस सुकलेल्या वनस्पतींचे नमुने. त्याच्यानंतर आपण हे सजीवांच्या वर्गीकरणाचं एक्सप्लेन करू एक एक. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमली. हे पहा, मोनेराचं उदाहरण मी सांगितलं मगाशी. बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, पॅरामेशियम. फंगाईचं झालं बुरशी, ईस्ट. प्लांटीचं झालं आंबा, तांदूळ. ॲनिमलियाचं माणूस आणि स्नी. इथं दिलेलं आहे तुम्हाला किंगडम ऑफ प्रोस्टी. त्याच्यामध्ये येतं प्रोटोझोआ आणि अल्गी. हे पहा इथं दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे लक्षात राहतं आपल्या. किंगडम मोनेरामध्ये येतो बॅक्टेरिया. हे पहा बॅक्टेरिया कसे राहतात, हे सगळे बॅक्टेरिया. त्याच्यानंतर किंगडम ऑफ फंगी, त्याच्यामध्ये हे आहे मशरूम, हे आहे ईस्ट आणि हे आहे मोल्ड. त्याच्यानंतर प्लांटमध्ये किंगडम प्लांट्स येतं कॉनिफेरस ट्री, ब्रॉडलीव्ड ट्री, फर आणि मॉस. तुम्हाला विचारता की बाबा हे कशाचं उदाहरण आहे, हे पण येतात वन लाइनरला किंवा जोड्या लावायला. किंगडम ॲनिमल्सचे इन्सेक्ट, स्क्विड, हॉर्स, अर्थवॉर्म आणि स्पॉन्ज. कोणतं कशाचं उदाहरण आहे याच्यावर पण क्वेश्चन येतात. तर आता आपण 5 किंगडम सिस्टीम जी ती डिटेलमध्ये समजू. हे सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी शास्त्रीय पद्धत आहे. आता तुम्हाला तर पाठात झालं असेल, मी बऱ्याच वेळा सांगितलं की 1969 मध्ये ही 5 किंगडम सिस्टीम R.H. विटेकर यांनी इंट्रोड्यूस केली. रॉबर्ट विटेकर यांनी. कधी कधी नावं पण कन्फ्युज करतात, ते आर देतात, रॉबर्ट विटेकर देतात असं. सर्व सजीवांना त्यांच्या पेशींचा प्रकार, पोषण, शरीर रचना आणि जीवन पद्धती याच्यावरून 5 मुख्य गटांमध्ये वर्गीकरण केलं. कशावरून केलं त्यांनी? पेशींचा प्रकार, पोषण, शरीर रचना आणि जीवन पद्धती याच्यावरून R.H. विटेकर यांनी 5 याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं. तर त्याच्यामध्ये पहिलं येतं मोनेरा. मोनेराचा जो पेशीचा प्रकार आहे तो आहे प्रोकॅरियोटिक, म्हणजे केंद्रक नसलेला. प्रोकॅरियोटिक केंद्रक नसलेला. पेशीची जी रचना आहे ती एक पेशी आहे आणि पेशी भित्ती असते त्याला. त्याच्यानंतर पोषण जे आहे ते ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक, स्वतःचे अन्न तयार करणारे आणि दुसऱ्यावर अवलंबून असणारे, असं याच्यातला फरक आहे. उदाहरण बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया, म्हणजे निळी, हिरवी शैवाल. ब्ल्यू ग्रीन अल्गीवर पण एकदा क्वेश्चन येऊन गेलाय. ब्ल्यू ग्रीन अल्गी जे शैवाळ आहे ना त्याच्यावर पण तुम्ही व्यवस्थित स्टडी करून. त्याच्यानंतर आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टाचा जो पेशी प्रकार आहे ते युकॅरियोटिक आहे, म्हणजे केंद्रक असलेले आहे. आणि पेशीची जी रचना आहे प्रामुख्याने ती पण एक पेशी आहे आणि काहींमध्येच पेशी भित्तिका असतात, काहींमध्ये नसतात. पोषण जे आहे ते ऑटोट्रॉफिक आहे. उदाहरण त्याचं झालं युग्लिना. किंवा हेटेरोट्रॉफिकचं उदाहरण झालं अमिबा. उदाहरण अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. युग्लिना हे आहे ऑटोट्रॉफिक आणि जे अमिबा आहे ते हेटेरोट्रॉफिक मध्ये. नेक्स्ट आपण बघू फंगी. फंगीचा जो पेशी प्रकार आहे तो युकॅरियोटिक पेशी. रचना जी झाली त्याची बहुपेशी. कधी एक पेशी असते, कधी नसते, पण पेशी भित्तिका जी आहे कायटिन युक्त आहे. कायटिनचं फंक्शन सगळं विचारलं होतं एकदा, याच्यावर पण क्वेश्चन आला होता, इम्पॉर्टंट आहे पण.
पोषण जे आहे ते हेट्रोट्रॉफिक आहे, सेप्रोट्रॉफिक मूळ सजीवांवर पोषण करतात ते. उदाहरण झालं तर फंगायचं मशरूम, ईस्ट आणि ब्रेड मोल्ड. मशरूम, ईस्ट आणि ब्रेड मोल्ड. त्याच्यानंतर आहे प्लांटी. प्लांटीचा जो पेशी प्रकार आहे तो युकॅरियोटिक आहे, बरोबर. पेशींची जी रचना आहे ती बहुपेशीय आहे आणि पेशीभित्तिका सेल्युलोज युक्त आहे, सेल्युलोज युक्त आहे. पोषण जे आहे ते ऑटोट्रॉफिक आहे आणि प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार करतात, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचे पण तुम्हाला फंक्शन सगळे बघायचे आहेत की काय बाबा फोटोसिंथेसिसचं पूर्ण प्रोसेस. अन्न तयार करतात. उदाहरणं झाली तर झाडे, गवत, शेवाळ आणि फुले हे त्याचे उदाहरण. त्याच्यानंतर 5वं आहे ॲनिमलिया. ॲनिमलियामध्ये पेशीचे प्रकार. पेशीचा प्रकार जो कोणता आहे, युकॅरियोटिक आहे. पेशीची जी रचना आहे ती बहुपेशीय. पेशीभित्ती जी आहे, पेशीभित्ती नसते याच्यामध्ये, ॲनिमलियामध्ये पेशीभित्ती नसते. त्याच्यानंतर पोषण जे आहे ते हेट्रोट्रॉफिक आहे, दुसऱ्यावर अवलंबून असतं. उदाहरण आहे तर म्हणजे मानव, आपण, कीटक, मासे, पक्षी आणि प्राणी. पक्षी आणि प्राणी. आता आपण पूर्ण बायोडायव्हर्सिटी मध्ये काय बघितलं ते एकदा बघू, ते तुमचं पण लक्षात येईल एकदा. बरोबर. बायोडायव्हर्सिटी मध्ये आपण 5 किंगडम सिस्टीम बघितल्या, 5 किंगडम सिस्टीम बघितल्या. त्याच्यामध्ये फक्त चिटॉनची जी आहे 2 एम्पायर ती वेगळी बघितली, बरोबर. चिटॉनची जी आहे ती बघितली आपण. त्यांनी ऑर्गनच्या याच्यावर यू आणि प्रोकॅरियोटिकचं हे केलं. बाकीचं तर मग आपण अरिस्टॉटल आले, बरोबर. पहिले म्हणजे त्यांनी सेल वॉलच्या आधारावर त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं प्लांट आणि ॲनिमल. कोणी, कार्ल लिनियस यांनी. ती झाली 2 किंगडम सिस्टीम. तर ते सेल वॉलच्या आधारावर केलं होतं. तर सेल वॉलच्या आधारानुसार प्रोटोझोआ, अल्गी, त्याच्यानंतर फंगी हे यांना चुकीच्या वर्गामध्ये ठेवलं होतं त्यांनी. मग त्याची जी आहे ती 3 किंगडम सिस्टीम मध्ये आपण बघितलं. तर 3 किंगडम सिस्टीम मध्ये त्यांना प्रोटोझोआला वेगळ्या याच्यामध्ये टाकलं आणि ती चूक आपण सुधारली. त्याच्यानंतर आली 4 किंगडम सिस्टीम. 4 किंगडम सिस्टीम मध्ये मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटोझोआ, अल्गी आणि प्लांटी. पण 4 किंगडम सिस्टीम मध्ये झालं असं की जी फंगाय होतं तर ते दुसऱ्या गटात टाकलं होतं, तर ते मॅच होत नव्हतं कारण की ते युनिसेल्युलर होतं. त्याच्यानंतर आर.एच. विटेकर यांनी मग 5 किंगडम सिस्टीम आणली. प्रोटेस्टा, मोनेरा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमलिया हे 5 याचं वर्गीकरण यांनी आणलं, आर.एच. विटेकर यांनी. त्याच्यानंतर आपण बघितलं सिंजन कोड बघितला, सिंजन कोड, बरोबर. सिंजन कोड मध्ये आपण बघितलं की ते 5 जे आहेत ते बघितले जोड्या लावायला, आयसो, होलो हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की डोमेन हे जे डोमेन आता सगळ्यात पहिले नॉमेनक्लेचर मध्ये टाकलं गेलं. नॉमेनक्लेचर मध्ये पहिले आपण बघायचो की किंगडम पासून सुरुवात व्हायची, पण आता डोमेन पासून होते, बरोबर. ऑर्डर, फॅमिली,
बरोबर. ही हायरार्की आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे रूल पण बघितले आपण. तर रूलमध्ये काय काय बघितलं ते इटॅलिकमध्ये लिहितात. त्याला अंडरलाईन करतात. पहिलं जे आहे ते कॅपिटल लेटरमध्ये लिहितात. दुसरं जे आहे ते स्मॉल लेटरमध्ये लिहितात. सॅपियन. बरोबर. त्याच्यानंतर 3 वर्ड्स कमीत कमी पाहिजे आणि 13 वर्ड्स पेक्षा जास्त नको. बरोबर. 13 वर्ड्स पेक्षा जास्त नको. तेरा वर्ड्स पेक्षा जास्त नको. अजून आपण काय काय शिकलो याच्यामध्ये. म्हणजे आपण ज्या ह्या 5 किंगडम सिस्टीम बघितल्या, तर ह्या 5 किंगडम सिस्टीम येतात याच्यामध्ये कृत्रिम वर्गीकरणामध्ये येतात. बरोबर. तर अजून याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली. नैसर्गिक, कृत्रिम आणि तिसरी आहे नैसर्गिक. पहिली. बरोबर. नैसर्गिक. त्याच्यानंतर येते कृत्रिम आणि तिसरी होती ती अनुवांशिकतेनुसार होती. तर नैसर्गिक जी आहे बी एन हुकर यांनी ती डिफाईन केली. नैसर्गिक जी पद्धत आहे ती बी एन हुकरने केली. कृत्रिम जी पद्धत आहे ती कार्लिनियसने केली. कोणी? कार्लिनियसने केली. कार्लिनियसने कृत्रिम पद्धत म्हणजे हीच आपल्याला अभ्यासायची. याच्यावरच आपल्याला क्वेश्चन येणार आहे. बाकीच्या फक्त बाबा माहिती असायला पाहिजे. आणि अनुवांशिकतेची नुसार आहे ती एंगलर अँड प्रँटल. एंगलर अँड प्रँटल हे जे आहे एंगलर आणि प्रँटल यांच्या नुसार ही पद्धत आहे. त्याच्यानंतर अजून बाकी मग आपलं झालेलं आहे इथं टॉपिक. थँक्यू सगळ्यांना.